गुड आफ्टरनून मित्र हो. आज आपण मोटिवेशन फॅक्टर्स ऑफ मोटिवेशन म्हणजेच अभिप्रेरणाचे घटक पाहणार आहोत. काल आपण काही घटक पाहिले होते. त्यामधील पुढचा घटक आहे अभिप्रेरणाची योजना सर्वकष व व्यापक असावी. कारखान्याच्या संघटनेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यामध्ये अनेक बाबतीत कमालीची विविधता असते व त्यामुळे त्यांचा प्रतिसाद कधीच सारखा नसतो हे खरे आहे. पण या कारणामुळे व्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांना अभिप्रेरित करण्याची योजना आखत असताना या प्रकारच्या कर्मचाऱ्यांना वगळणे योग्य ठरत नाही. व्यवस्थापक कर्मचाऱ्यांना अभिप्रेरित करण्यासाठी जी योजना तयार करू इच्छितात ती योजना सर्वकष व व्यापक असली पाहिजे. ही अभिप्रेरणाची योजना सर्व कर्मचाऱ्याच्या सर्व व्यवहारांना सामावून घेणारी असली पाहिजे आणि सर्व कर्मचाऱ्याच्या जीवनाला स्पर्श करणारी असली पाहिजे. यानंतर आहे कर्मचाऱ्यांची काम करण्याची व राहण्याची परिस्थिती. कर्मचाऱ्याच्या अभिप्रेरणाचा संबंध कर्मचारी कोणत्या परिस्थितीमुळे त्यांचे काम करतात व ते कोणत्या परिस्थितीत राहतात याच्याशी सुद्धा आहे. त्यामुळे व्यवस्थापकाने विशिष्ट परिस्थिती समजून घेतली पाहिजे. काही ठिकाणी कर्मचारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहतात. प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांचे जीवन जगत असतात. या परिस्थितीमध्ये सुधारणा घडून आल्याशिवाय कर्मचारी व्यवस्थापनाने त्यांना अभिप्रेरित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना व्यवस्थित प्रतिसाद देऊ शकत नाहीत. यानंतर आहे अभिप्रेरणेचे योजनेचे सुलभ स्वरूप. कर्मचाऱ्यांना जास्त काम करण्यासाठी किंवा चांगले काम करण्यासाठी अभिप्रेरित करण्याच्या हेतूने योजना आखण्यापूर्वी व्यवस्थापकांनी ज्या बाबींचा विचार करायला हवा त्या बाबीवर संक्षेपपणे किंवा थोडक्या निर्देश केलेले आहेत. व्यवस्थापकांनी आखलेली अभिप्रेरणा योजना किंवा व्यवस्था कशी असावी. व्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांना अभिप्रेरित करण्याच्या हेतूने आखलेली योजना सर्वांना सहजपणे समजली पाहिजे. या योजनेचे स्वरूप सर्व बाबतीत सुलभ असावे. शिवाय या योजनेची अंमलबजावणी सहजपणे करता आली पाहिजे. यानंतर आहे सामाजिक मानसशास्त्रीय बाबी. कर्मचाऱ्याच्या आर्थिक गरजा विशेष महत्त्वाच्या असतात. या गरजा व त्यांची तीव्रता ओळखून कर्मचाऱ्यांना जास्त मजुरी मिळवण्याकरिता त्यांनी जास्त काम करावे. त्यांना प्रेरित केले पाहिजे. जास्त काम जास्त मजुरी हे सूत्र तसे प्रभावी आहे. पण व्यवस्थापक कर्मचाऱ्यांना अभिप्रेरित करण्यासाठी जी योजना तयार करू इच्छितात त्या योजनेमध्ये या सूत्राशिवाय इतरही काही सामाजिक व मानसशास्त्रीय बाबींचा समावेश असावा. या बाबींचा संबंध कर्मचाऱ्याच्या सामाजिक व मानसशास्त्रीय गरजांशी आहे. यानंतर आहे प्रेरणाचे सातत्य. कर्मचाऱ्यांना अभिप्रेरित करण्यासाठी व्यवस्थापकांना विविध प्रकारची उपाययोजना करणे आवश्यक असते. ही उपाययोजना व्यवस्थितपणे कार्यान्वित करता यावी याकरिता व्यवस्थापन अभिप्रेरणाची एक योजना तयार करते. कर्मचाऱ्यांना अभिप्रेरित करण्यासाठी व्यवस्थापकांनी तयार केलेली योजना शास्त्रीय असावी. पण ही योजना कालबद्ध असू नये. दुसऱ्या शब्दात या योजनेला किंवा व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांना अभिप्रेरित करण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना विशिष्ट कालमर्यादा असू नये. अभिप्रेरण ही एक अशी प्रक्रिया आहे. अभिप्रेरणाचे कार्य सातत्याने करण्यात आले पाहिजे. त्यानंतर आहे कर्मचाऱ्याचा सक्रिय सहभाग. अनेकदा उच्चस्तरीय व्यवस्थापक त्यांचे निरीक्षण व अभ्यासाच्या आधारावर कर्मचाऱ्यांच्या गरजा व अपेक्षा निश्चित करतात व त्यानुसार अभिप्रेरणाच्या योजनेला तपशील ठरवतात. हे सर्व कार्य करीत असताना व्यवस्थापक कर्मचाऱ्याशी व्यक्तिगत संपर्क साधत नाहीत, कर्मचाऱ्यांना विश्वासात घेत नाहीत व त्यांच्या अपेक्षा जाणून घेत नाहीत. ही पद्धती चुकीची आहे. अभिप्रेरणाची योजना आखत असताना आणि या योजनेची अंमलबजावणी करत असताना व्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांना विश्वासात घेणे, त्यांच्याकडून सूचना मिळवणे, या सूचनांचा योग्य विचार करून योजनेमध्ये बदल घडवून आणणे आवश्यक आहे. यानंतर आहे प्रमाणाचे निर्धारण. कर्मचाऱ्यांना अभिप्रेरित करण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न आणि या प्रयत्नांचा परिणाम किंवा कार्यनिष्पत्ती यामध्ये सरळ संबंध असला पाहिजे. कर्मचाऱ्यांना अभिप्रेरित करण्याची योजना काही काळपर्यंत राबविल्यानंतर व्यवस्थापनाने केलेल्या प्रयत्नांचा कर्मचाऱ्यांच्या कार्यनिष्पत्तीवर किंवा उत्पादनावर कोणता परिणाम झाला हे जाणून घेतले पाहिजे. अभिप्रेरणाच्या उपाययोजनेचा कर्मचाऱ्याच्या कार्यावर किती परिणाम झालेला असेल याचंही प्रमाप हे व्यवस्थापकाला असला पाहिजे.
हे प्रमाप वास्तववादी असायला हवेत, हे प्रमाप अवास्तव जास्त असू नयेत किंवा ते अवास्तव कमी असू नयेत. या प्रमापाबद्दल कर्मचाऱ्यांना परिपूर्ण अशी माहिती असली पाहिजे. यानंतर आहे अभिप्रेरण योजनेची पारदर्शक अंमलबजावणी. कर्मचाऱ्यांना अभिप्रेरित करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीचे कार्य प्रशिक्षित पर्यवेक्षकावरच सोपवण्यात आले पाहिजे. प्रस्तुत योजनेच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता असली पाहिजे. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये पक्षपात व भ्रष्टाचाराला कोणतेही स्थान असणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली पाहिजे. यानंतर आहे मजुरीच्या योग्य दराचे निर्धारण. अभिप्रेरणाची योजना कार्यान्वित करण्यापूर्वी मजुरीच्या संरचनेमध्ये योग्य बदल करून मजुरीचे योग्य दर निश्चित करण्यात आले पाहिजे. यानंतर आहे प्रेरण योजनेचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन. कर्मचाऱ्यांना अभिप्रेरित करण्यासाठी व्यवस्थापकाकडून जी उपाययोजना केली जाते किंवा जे प्रयत्न केले जातात त्या प्रयत्नांची निष्पत्ती काय झाली हे जाणून घेण्यासाठी या प्रयत्नांचे वेळोवेळी वस्तुनिष्ठ मूल्यमापन करता आले पाहिजे. अशा पद्धतीने आपण अभिप्रेरण म्हणजे काय आणि अभिप्रेरणाचे जे काही घटक आहेत ते आज पाहिलेले आहेत. यानंतर आपण अभिप्रेरणाची काय तंत्रे आहेत ते उद्याच्या भागामध्ये पाहूया. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. धन्यवाद.